जी आहे धर्म संरक्षण असं सांगण्यात येतं की ते त्या ठिकाणी पोहोचले होते घरघरी. माझं असं म्हणणं आहे, ज्या व्यक्तींनी फर्स्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आणि भगत नावाचे जे आहेत संदीप भगत म्हणून जे आहेत, त्यांचे पॉलिटिकल ॲम्बिशन्स आहेत, ते बजरंग दलचे आहेत. त्यांना स्वतःचं नाव वर करायचं आहे म्हणून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यांचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही आहे. हिंदू धर्माची लाज वाटेल अशी कामं ते दोघे करतात. त्यांना विचारलं की तुम्ही हिंदू धर्म हा स्वतः एक वैयक्तिक आहे, देव हा प्रकार वैयक्तिक आहे, प्रत्येकाने आपला देव शोधावा. आणि त्यांना जर विचारलं मी की हिंदू धर्माचे आहात तर तुम्ही स्वतः हिंदूसाठी काय करताय, का तुम्ही उपवास प्रार्थना करताय, तुम्ही परमेश्वराची पूजा करताय, ते काय करत नाही. लोक काय करतायत त्याच्यासाठी जाऊन तिकडे शिकतायत आणि प्रत्येकाच्या गावागावी जाऊन त्यांना त्रास द्यायचा आहे, बाकी काही करत नाही आहेत. ते हे होतं आहे कारण त्यांना दुसरं काही नाही आहे, त्यांना जर पॉलिटिक्समध्ये वर येतं, बाकी काही नाही. त्यांचा धर्माशी काही संबंध नाही. ते जे करत आहेत त्याचा धर्माला काय फायदा होणार नाही, समाजाला काही फायदा होणार नाही. जो व्यक्ती होता, जो व्यक्ती आहे तो US सिटिझन आहे. तो बऱ्याच वर्षापासून इकडे राहतो आणि बऱ्याच वर्षापासून राहिल्यानंतर त्याचे बरेच जणांची ओळख आहे, त्याची मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये त्याच्या घरी जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरी बोलवलेलं त्यांना जेवायला. तिकडे त्यांचे ते सगळे विश्वासात आहेत, ख्रिस्ताला मानतात म्हणून ते बायबल वाचत होते. बायबल वाचणं हा कोणाचा गुन्हा नाही आहे. आपल्या देशात बायबलला एक महत्त्वाचं स्थान आहे, त्याला एक होली बुक म्हणून धरलं जातं. ते सगळेजण बायबल वाचत होते. त्यांचे परिजन होते तिकडे, जेवढी मुलं बसलेली ती त्यांची मुलं होती. याचा काही संबंध नाही, हा बाहेरचा माणूस आहे. दोघंही आत घुसले, दार तोडून आतमध्ये घुसले. महिलांबरोबर गैरव्यवहार केलेला आहे त्यांनी, तिथल्या लोकांबरोबर गैरव्यवहार केलेला आहे. त्या बायबलला हात लावून त्या बायबलला त्यांनी फाडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी केलेल्या आहेत या कुठल्याच धर्मात लिहिलेल्या नाही आहे. त्यामुळे जर ते धर्माचं नाव घेऊन हे करत असतील तर ती लाजीरवाणी गोष्ट आहे. तो जो माणूस होता, आपण म्हणतोय आपल्या देशात अतिथी देवो भव, एक घरी आपल्या माणूस येतो आणि अशी आपण त्याची विटंबना करतोय, लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यांनी जे त्याच्यात जे कलमं लावलेली आहेत, माननीय कोर्टाने त्याच्यात सांगितलेलं की त्यातलं एक कलम त्यांनी लावलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. सेक्शन 3 ब्लॅक मॅजिक ॲक्टचा लावलेला आहे आणि तो पूर्ण चुकीचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांना ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. आता आम्ही बेलसाठी अप्लाय करतो. दुःखाची बातमी ही आहे की प्रत्येकजण आपल्या सोशल मीडियावर हे रॅकेट आहे, हे ते करून ते त्याचं बदनामी करत आहेत. जेवढी बदनामी माणसावर बदनामी करायला 2 मिनटं लागतात. त्याने जे जपलेलं असतं सर्वात, त्याचं स्वतःचं स्वाभिमान जपलेला असतो, तो 2 मिनटात संपून जातो. आणि आपल्या भारतात आपल्या कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की मी काय करावं, मी कुठल्या देवाचा मी प्रार्थना करू हे मी ठरवणार. आज 70 वर्षानंतर जर कोण मला येऊन सांगत असेल एका आदिवासाला की मी याची पूजा करू शकत नाही, त्याची पूजा करू शकत नाही, तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. भारताचं संविधान मला पूर्ण अधिकार देतं की मी बायबल वाचू शकतो किंवा कुठलाही धर्मग्रंथ वाचू शकतो. यासाठी संदीप भगत आणि इतर यांची काही गरज नाही मला सांगायची की आम्ही काय वाचलं पाहिजे काय नाही वाचलं पाहिजे. मला त्यांना विनंती आहे की स्वतःचं आयुष्य बघा, परमेश्वराकडे द्या आणि स्वतः शोधा मार्ग. माझ्या मागे लागून तुम्हाला परमेश्वर मिळणार नाही आहे. आणि मेल्यानंतर जेव्हा परमेश्वरासमोर उभे राहाल ना, तेव्हा प्रत्येकाला स्वतःचं द्यायचं आहे की तुम्ही काय केलं म्हणून. तुम्ही जाऊन उद्या बजरंग दलचा मी मेंबर आहे म्हणून उभं राहिलात ना, तर परमेश्वर उभं नाही करणार तुम्हाला. तुमची कर्म काय आहेत ती बघणार. आणि ही जर तुमची कर्म असतील तर तुम्ही कुठेच नाही. ते खाली एक जागा आहे, त्याला नरक म्हणतात, तर तिकडेच तुमची कायमची तिकडे तुम्ही जाल असं मला वाटतंय. तर तुम्ही आत्तापासून काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न अजून, टुरिस्ट विजावरती ते आले होते आणि जरा मोठ्या टुरिस्ट विजावरती आले होते तर त्यांनी बिझनेस नाही, कसं आहे ना की बिझनेस विजावरती आलेला आणि त्यांचा बिझनेसच चालू आहे. आता प्रश्न फक्त की तो अमेरिकन आहे आणि ख्रिश्चन आहे म्हणून त्याला गुंतवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. याचा या केसशी काही संबंध नाही आहे. एका फॅमिलीने त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि इन्व्हाइट केल्यानंतर एक प्रोग्राम असल्यामुळे तिथे गेले. तर त्यांचा जो बिझनेस आहे, जेव्हा बिझनेस विजावरती आलेले त्यासाठीच त्यांचं काम चालू आहे.
त्यांचा या केसशी काही संबंध नाही. फक्त प्रश्न असा आहे की मी अमेरिकन आहे. आता प्रश्न कधी असाही होतो की डोनाल्ड ट्रम्पचा तर राग तर नाही काढत आहे असाही प्रश्न येतो. पण तसं मुळामध्ये त्याचा काही संबंध नाही आहे. तो फक्त एक अमेरिकन नागरिक आहे आणि ख्रिश्चन असल्यामुळे, फक्त ख्रिश्चन असल्यामुळे तर धर्मप्रसाराचा हा त्याच्यावरती आरोप करण्यात आला. बजरंग दलाच्या लोकांनी आरोप लावलेला आहे की त्यांच्याकडे जी डायरी सापडली आहे, त्या डायरीमध्ये अनेक गावांचं नाव आहे आणि तेथील एक नेटवर्क तयार केलेलं आहे. बरं मला एक सांगा, जो ज्याने पण तुम्ही जे अख्खी नावं लिहिलेली आहेत त्यातलं कोण पुढे येऊन का नाही सांगत की मला त्रास झाला? हा कोण आला सांगणारा? हा नाही काय ठेका घेतलाय का सगळ्यांचा? म्हणजे त्याची लायकी काय आहे? त्या माणसाची लायकी काय? त्याला कोणी अधिकार दिले माझ्या घरात यायचा? अख्खी लिस्ट असेल, त्या अख्खी लिस्टमधल्या लोकांची, त्या मुलं जी आहेत त्यांचे आईवडील का नाही येतात समोर? याचाच अर्थ असा आहे की ते जे कोण आलेले आहेत ते मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे त्यांच्या ते नातेवाईक आहेत, सगळेजण परिजन आहेत ते. हा आला कोण सांगणारा? जर ह्याला बोलवलं असतं आणि सांगितलं की बाबा तू धर्म स्वीकार कर किंवा काही कर, तर त्याची मर्जी त्याला सांगू दे नको. त्यांनी हे पण आरोप लावला की ब्रेन वॉश केलेला आहे. म्हणजे तो ठरवणार का ब्रेन वॉश कोण कोणाचं करतोय ते? म्हणजे ते कोण आहेत? सायकोलॉजिस्ट आहेत? कोण आहेत ते? धर्मप्रसाराशी संबंधित असे अनेक आरोप केले जातात, पण त्याला एक जोड पुरावा असला पाहिजे की काय तुमच्याकडे पुरावा आहे की तुम्ही त्याचा ब्रेन वॉश करत आहे. हा व्यक्ती जो आरोप करणारा आहे किंवा कंप्लेनंट आहे ते थर्ड पर्सन आहे, त्या गावातलाही नाही. ज्यांचं ब्रेन वॉश करण्यात येत आहे त्यांनी पुढे यावं, याचा काही संबंधच नाही आहे. तुम्ही जर आरोप करत असाल तर त्याला एक जोड पुरावा असावा की हो आरोप होत आहे आणि हे खरं आहे. तर यामुळे जे आरोप करण्यात आलेले ते सगळे बेसलेस आरोप आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की ह्या घटनेमध्ये काही कलम जाणीवपूर्वक लावण्यात आलेले आहे, तर हा काहीतरी राजकीय दबाव किंवा पोलिसांची संदिग्ध भूमिका तुम्हाला जाणवली? बरं, आज कोर्टामध्ये माननीय न्यायालयासमोर त्यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली. त्याचे कारण असं होतं की त्यांनी एक नवीन सेक्शन ॲड केला, सेक्शन 70 आणि सेक्शन 77 जे ॲक्ट, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट. तर ते काही ॲप्लिकेबल होत नाही. सेक्शन 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट लावला. स्वतः मॅजिस्ट्रेट साहेबांनी सांगितलं की हा सेक्शन काय ॲप्लिकेबल होत नाही. पण तो सेक्शन ट्रायबल बाय सेशन कोर्ट असल्यामुळे आम्हाला जामीन अर्ज सेशन कोर्टामध्ये करावं लागतं. तर हे जे सेक्शन्स लावलेले आहेत ते ॲप्लिकेबल होत नाहीत. फक्त धर्माचा प्रचार होत आहे म्हणून कुठेतरी एक राग काढणं किंवा ख्रिश्चन आहे, ख्रिश्चनचा प्रचार होतो हा राग धरून त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला. आणि जेम्स वॉटसन हा अमेरिकन असल्यामुळे याला कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात सर, हिंदीमध्ये सेम प्रश्न. हिंदीमध्ये आलं मला हाँ, ये पूरा क्या मामला है जिसमें एक अमेरिकन व्यक्ति को गिरफ्तार किया गया है? पूरा मामला क्या है? जेम्स वॉटसन ये अमेरिकन है और क्रिश्चियन है. अब इस व्यक्ति को एक परिवार ने फंक्शन पे बुलाया था. इस फंक्शन के लिए वो चले गए थे. अब यहाँ पर ये था कि बस उस फंक्शन में चले गए और वो अमेरिकन है क्रिश्चियन है, इसके लिए उसके ऊपर केस डाला गया. ये सिंपल बात है. आरोप तो ये लगाया जा रहा है बजरंग दल की ओर से कि वहाँ पर जाने के बाद हिंदू धर्म के कुछ खिलाफ में बोले, उसके बाद उनको वाइन पिलाई, वहाँ पर बोले कि इससे वो ठीक हो सकते हैं, उनकी समस्या दूर हो सकती है. ऐसे कई सारे आरोप वो लगाए. आरोप बहुत सारे लगाए हैं. जो हम लोग ने FIR देखा वो आरोप लगाए हैं. मैं यही कहूँगा कि आरोप जब लगाया जाता है तो सच है या नहीं है उसको देखना जरूरी है. आप अगर देखा जाएगा तो वो आरोप लगाए वो बेसलेस एलिगेशन है, उसमें कोई भी मतलब फैक्ट नहीं है, सच्चाई नहीं है. बस उन्हें बताना है कि हिंदू धर्म के खिलाफ लड़ रहा है और एक क्रिश्चियन धर्म का प्रचार हो रहा है. ये उनका जो धर्म है वही है, लेकिन यहाँ पर ऐसी कुछ बातें हुई नहीं. ब्रेन वॉश जैसी एक बात और मैं बोलना चाहता हूँ कि जहाँ पे परमेश्वर आता है, जहाँ पे हम अपनी सब कुछ अपनी मर्यादा ख़त्म हो जाती है, हमको समझता कुछ नहीं कर सकते, तो हम बोलते हैं अभी भगवान पे है. तो कहीं ना कहीं हर एक जन भगवान पे विश्वास करता है कि वो हमें बचाएगा. चमत्कार जो है वो हर एक जन सोचता है कि परमेश्वर से कि चमत्कार कर, इसीलिए परमेश्वर है. हिंदू धर्म में भी है, सब हर एक धर्म में है. सवाल ये है कि वो जो आदमी है वो क्या कह रहा है. अगर मैं कहता हूँ कि यीशु मसीह के नाम से आपसे मैं प्रार्थना करता हूँ और यीशु मसीह आपको चंगा करेगा, तो उसमें क्या गलत है. अगर मैं मेरे नाम से प्रार्थना करता हूँ और कहता हूँ कि मैं तुम्हें चंगा कर रहा हूँ, अगर मैं पूरा जो ध्यान है वो मेरे पे आ रहा है,
पे, तो वो गलत चीज़ है। अगर मैं आपको कहता हूँ कि आपका कोई भगवान जो है वो आपको चंगा करेगा, आपको कहता हूँ मन्नत मांगो आपका भगवान चंगा करेगा, तो क्या गलत है उसमें? यीशु मसीह हमारा विश्वास है, बाइबल में लिखा है कि यीशु मसीह जो प्रार्थना करते हैं यीशु मसीह के नाम से, तो सब लोग चंगा होते हैं। तो उस विश्वास से हम प्रार्थना करते हैं। प्रार्थना करना हमारा काम है, चंगा करना नहीं करना परमेश्वर का काम है। एज सिंपल एज दैट। ब्रेन वॉश का जो बात था वो भी उन्होंने कहा कि वहाँ पर ब्रेन वॉश जैसी चीज़ें की जाती है जिसकी वजह से लोग भटक कर अरे ब्रेन वॉश तो उनका हुआ है, वो भटक गए हैं। ब्रेन वॉश किसको बोलते हैं? जो भटके हुए लोग हैं उनको। उनको मैं अभी बुला के पूछूंगा कि हिंदू धर्म के बारे में आप मुझे कुछ चीज़ें बताएं, उनको नहीं आएगा। आप समझ रहे हो? जैसे बोलने की बातें हैं, बोलने के लिए तो बहुत कुछ बोलेंगे लोग, यहाँ आके प्रूव कीजिए। का ये भी आरोप है कि 4 महीना पहले ही मौसम का वीज़ा एक्सपायर हो गया, फिर यहाँ पर उससे उसको क्या लेन देन है? वीज़ा एक्सपायर हो गया तो इमिग्रेशन डिपार्टमेंट देख लेगा, इनको क्या करना है? वीज़ा एक्सपायर हो गया तो भाई अगर वीज़ा एक्सपायर हो गया तो वो लेके जाएंगे, उनको डिपोर्ट करेंगे, उसका आपसे क्या लेना देना?